सीसीटीव्हीनुसार सकाळी 8:13 बदरपूर टोलनाक्याहून उमर मोहम्मद दिल्लीमध्ये दाखल झाला। उमरनं मास्क घातल्याचं सीसीटीव्हीत कैद। कारमध्ये 3 लोक असल्याचंही आलं समोर। पुलवामामध्ये राहणारा तारिक I-20 कारचा शेवटचा मालक असल्याचं समोर। आधी मूळ मालक मोहम्मद सलमानकडून घेतलेली कार नदीमनं फरीदाबादमधल्या डीलरला विकलेली। अनेकांच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सरकारला पसंती। मॅट्रिस आणि नुसार आता एनडीएला 147 ते 167 जागा तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याचा वर्तवला जातोय अंदाज। चाणक्य स्ट्रॅटेजिस पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांची शक्यता तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज। बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतदान पार। 14 नोव्हेंबरला मतमोजणी। भाजप आणि नितीश कुमार यांची जेडीयू विरुद्ध काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांची राजद अशी मुख्य लढत असणार। महायुतीमध्ये जागा वाटपावरून वादंगाची दाट शक्यता। ताकद असेल तिथे मागे हटू नका। समान जागांसाठी आग्रही भूमिका घ्या। जिल्हा प्रभारींच्या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांचा सूर। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये पडसाद। सूत्रांची ही माहिती।